पुढची बातमी सोलापूर महानगरपालिकेकडून बेकायदेशीर बांधकामाविरोधात पाडकाम मोहीम सुरू आहे। महापालिका प्रशासनाने तोडक नोटीस दिल्यानंतर या तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे। शहरातील पाच्छापेठ परिसरातील मॅजेस्टिक स्क्वेअर बिल्डिंगच्या पार्किंग जागेमध्ये बेकायदेशीर गाळे बांधण्यात आले होते, ते पाडण्याचं काम सुरू आहे। सोलापूर महानगरपालिकेकडून बेकायदेशीर बांधकामाविरोधात पाडकाम मोहीम सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत तिथून जोडले गेलेत। सागर, काय पार्श्वभूमी आणि आताची स्थिती? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर सोलापूर महापालिका प्रशासनाने जे आहे ते 96 सोलापुरातील ज्या बिल्डिंग्ज आहेत, जे बांधकाम आहेत ती बेकायदेशीर ठरवली होती। त्याचे बांधकाम परवाने जे आहेत ते बोगस पद्धतीने तयार केलेले होते। महापालिकेच्या अपरोक्ष हे बोगस परवाने जे आहेत बांधकामाचे ते देण्यात आलेले होते आणि यामध्ये महापालिकेचे 4 अधिकारी देखील जेलवारी बघून आलेले आहेत। याशिवाय आपण पाहतोय सोलापुरातील या पाच्छापेठ परिसरामध्ये जी मॅजेस्टिक स्क्वेअर बिल्डिंग आहे, या मॅजेस्टिक स्क्वेअर बिल्डिंगच्या खाली खरं तर हे पार्किंग असलेली जागा होती, मात्र त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे बोगस बांधकाम परवाने घेऊन या ठिकाणी गाळे जे आहेत ते उभारण्यात आलेले होते आणि त्यामुळेच या ठिकाणी आता ती संपूर्ण बेकायदेशीर आणि बोगस बांधकाम जे आहे ते झालं आणि त्याच्यावरती आता तोडक कारवाई जी आहे ती महापालिकेची सकाळपासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 96 एकूण बोगस बांधकामं जे आहेत ती या ठिकाणी आहेत आणि त्याच्या विरोधात आता तोडक कारवाई जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये आज 3 ठिकाणी अशा पद्धतीची तोडक कारवाई जी आहे ती करण्यात येणार। आपण पाहतोय मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो पाच्छापेठ परिसरात आलेला आहे आणि बिल्डिंगच्या परिसरात ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा, त्याचबरोबरीनं सर्व तोडक कारवाईसाठी जे काय आवश्यक असलेली कुमक आहे ती देखील या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि आता हे सर्व बेकायदेशीर बांधकाम जे आहे या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। ही थेट दृश्य आपण पाच्छापेठ परिसरातून बघत होतो।